वेगवेगळ्या दिशेने जाणारा त्या मनाला निरुद्ध करून, म्हणजे आपल्याला हवं त्या दिशेला जाण्यासाठी प्रवृत्त करून या प्रपंचात वाटचाल कसं करावं, धर्म आणि अर्थ संपादनामध्ये त्याची भूमिका काय असावी, या प्रश्नावरच आपण गेले अनेको दिवस वेगवेगळ्या भूमिकेतून पाहत आहोत. हे प्रपंच एक अनाकलनीय विश्व आहे आमच्यासाठी, आणि इथे कशाचाही आपण असंच म्हणून आकलन करू शकत नाही. जे आकलन करतो त्यापेक्षाही अधिक उणा काहीतरी असतो, आणि जसं असते तसं फारच लोक आपण कमी ग्रहण करतो. आपल्याला जसं पाहिजे तसं या विश्वाकडे, या प्रपंचाकडे आपण पाहतो. आणि इथे आल्यानंतर देवानी ज्या वैशिष्ट्यपूर्ण सामर्थ्य आम्हाला दिलेले, मग तो सामर्थ्य शरीराचा असेल, तो सामर्थ्य वाणीचा असेल, आणि सगळ्यात महत्त्वाचा तो सामर्थ्य मनाचा असेल, यांचा वापर करून आपल्याला जसं हवे तसं आपण स्वप्न तयार करतो, आणि त्या स्वप्नाप्रमाणे त्या स्वप्नांचा त्या स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रयत्न ते योग्य दिशेने चालतात की अयोग्य दिशेने चालतात, याच्या बाबतीत आपण फार कमी लोक अवलोकन करत असतो. स्वप्न तरी बरीच लोक पाहतात, आणि स्वप्न पाहणं ही काय साधी गोष्ट नाही आहे. एका गावात 3 युवा पंडित होते, आणि त्यांना कोणतरी 4 लाडू दिली होती. चांगले लाडू बनवले होते. प्रवासात होते, तर वाटेत कोणाच्या तरी घरी गेले. त्यांनी होते 3 जण, पण त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी 4 लाडू दिले, आणि तिघांनी एक एक धर्मशाळेत गेले, बसून तिघांनी एक एक लाडू खाल्ले. आता एक लाडू राहिला. ही जी लाडू आहे हिला खायचं कसं? तिघांनी एक ठरवलं की ह्यात तोडमोड काय करायचं नाही, जे खायचं ह्याला अख्खाच खायचं आहे. कोणी खायचं? कोणी एकाने खायचं. त्याच्यासाठी खाण्याकरता काय निकष काय ठरवायचं, काय सर्वात शक्तिमान माणसाने कुस्ती धरायचं, कुस्ती धरून मग इतरांना पाडेल, जो जिंकेल त्यांनी खायचं, काय या एक लाडूसाठी शास्त्रार्थ करायचं कुठल्या तरी विषयावर, जो जिंकेल त्यांनी खायचं, किंवा जो कमजोर माणूस आहे त्याला खाऊ द्यायचं, काय असं काय ठरवायचं. त्याने अजब एक युक्ती त्यांना सुचली. ठरवलं की आपण लाडू ठेवायचा आणि झोपायचं. त्यांना सुंदरपैकी स्वप्न ज्यांना पडेल, ज्यांचा स्वप्न अत्युत्कृष्ट असेल, त्यांनी लाडू खायचं. म्हणाले चांगलं आहे, काय वाईट नाही, इथे काय करायचं काय नाही आहे, स्वप्न रंगवायचं आहे, सुंदर स्वप्न पाहायचं आहे. कारण स्वप्न सुद्धा सुंदर पाहण्याकरता अक्कल लागते, आणि कोणालाही कसलेही स्वप्न पडतील तर ती स्वप्न कधी कधी फार भयानक असतात, आणि इथे तरी पाहायचं आहे स्वप्न. मग झोपून
झोपले असतील 9 वाजता, 9, 9:30 वाजता. धर्मशाळाच होती. 11, कारण तिघांनाही लाडू कधी खायचा याची तीव्र आकांक्षा मनात. त्यामुळे 2 तासात उठले ते तिघे. म्हणाले स्वप्न पाहिलं म्हणाले आम्ही. पहिला होता ब्राह्मण होता, दुसरं एक क्षत्रिय होता, तिसरा वैश्य होता. ब्राह्मण म्हणाला मी सुंदर स्वप्न पाहिलं म्हणाला. काय होतं बाबा तुझ्या स्वप्नात? काय नाहीये, मी असंच चाललो होतो गावात, माणसं थोडीशी जमलेली होती मंदिरासमोर. कशासाठी जमलेत असं मी विचारलं. ते म्हणाले की इथला जो राजा आहे, राजांचा पुरोहित, राजपुरोहित जो आहे, राजपुरोहितांच्या मुलीला एक वर शोधलेला होता आणि लग्ना दिवशीच कळलं की तो वर ठीक नाहीये आणि तो मूर्ख आहे असं त्यांच्या लक्षात आल्यावर राजपुरोहिताने राजाला सांगून वर आणि वरपक्षाला गावातनं घालवून टाकले. वरपक्षाला गावातनं हुसकावून लावले. पण आता प्रश्न आहे की एवढा तयारी केलेली आहे तर एक योग्य ब्राह्मण वर शोधून तिला लग्न करायचंय, त्या मुलीचा, राजपुरोहितांच्या मुलीचं लग्न करायचंय. म्हणून एक ब्राह्मण युवकांसाठी राजाज्ञा झालेले आणि राजवैद्यांचे सुद्धा आदेश झालेले. त्याच्या मुलीला एक अनुरूप वर शोधायचं म्हणून आम्ही सगळीकडे फिरतोय. तेवढ्यात हा गेला आणि त्याला बघितलेले ते शोध करते होते. पटकन त्याच्याजवळ आले, म्हणाले अरे वा, आम्ही ज्या लक्षणयुक्त मुलगा पाहिजे म्हणत होतो ते सगळी लक्षण तुझ्यात दिसतात. चल म्हणाले, तुला आम्ही घेऊन जातो. आणि मंटपात नेले, लग्न मंटपात नेऊन त्या मुलीशी लग्न लावून दिले. आणि थोड्याच दिवसात तो राजपुरोहित बनला. मोठं मान सन्मानाचा पद आहे, राजा सुद्धा ज्याला मस्तक टेकवतो असा राजपुरोहित बनला. ह्याच्यापेक्षा चांगलं स्वप्न काय असू शकते म्हणाला. असं स्वप्न पडलेलं मला, मी स्वप्नात राजपुरोहित बनलो म्हणाला. आणि काही कष्ट न करता, आणि काय माझी योग्यता होती नव्हती काय नाही, दैव योग म्हणाला बनवला. अच्छा, खूप सुंदर स्वप्न पाहिलास म्हणाले दोघे. असंच फिरत होतो मी, माणसं भरपूर जमलेली होती गावात एका ठिकाणी. आणि माणसं का जमलेत म्हणून मी पाहायला गेलो तुमच्यासारखं. आणि माणसं एवढ्यासाठी जमलेली होती की तो जो राजा या गावचा, त्याला मुलगा नाहीये, एकुलते एक मुलगी आहे. त्या मुलीचा स्वयंवर चालू आहे इथे. अट काय? काहीही अट नाही त्या मुलीचा. हत्तीच्या सोंडीत हार दिलेले आणि ज्या युवकांच्या गळ्यात हार घालेल त्याच्याशी मुलीचं लग्न करायचंय. तर मी काय काय म्हणून सगळ्यांना सारत 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 पुढे गेलो. तर काय दैवयोग म्हणायचं, त्या हत्तीने माझ्याच गळ्यात हार घातला आणि घातल्याबरोबर मला धरून नेले, राजकुमारीच्या बाजूला उभं केले आणि माझे लग्नच लावून टाकले म्हणाले. लग्न लावले असं नाहीये, मी राजकुमार बनलो. आणि थोड्याच दिवसात राजा म्हणाले मी आता वानप्रस्थाला जाणार, सगळे राज्यकारभार ह्याला सोपवणार. आणि मला सर्व राज्यकारभार सोपवले आणि राजा झालो मी. 2-3 मुलंही झाले मला आणि आनंदाचा संसार, काहीही कमी नाही म्हणत. इतका अद्भुत संसार. त्यामुळे माझं स्वप्न तुमच्यापेक्षा अद्भुत आहे की नाही म्हणाल. तुम्ही तरी राजपुरोहित झाला, मी राजा झालो. आणि तुमचा जो सासरा जिवंत होता तुम्हाला अजून तो पद मिळायचं. माझं तरी तसं नाही म्हणाला, माझा सासरा निघूनच गेला, त्यामुळे मी राजाच बनलो म्हणाला. मग स्वप्न कोणाचा चांगला आहे? माझं तुमच्यापेक्षा स्वप्न चांगलं आहे. त्याला तिसरा होता, त्याला विचारले बाबा तुझं काय? माझं
माझं स्वप्न संपलेलं आहे म्हणाला. काय स्वप्न होता तुझं? माझ्या स्वप्नात एक भूत आला आणि भूताने मला विचारलं, लाडू खाऊ का तुला खाऊ? मी म्हटलं मला का खाताय? मग एक तर तू तरी खा, नाही तर मी तरी लाडू खाईन म्हणाला भूत मला. मग मीच खाऊन टाकले म्हणाला लाडू. माझा प्रश्नच संपलेला आहे म्हणाला. दोघेही मिळून लाडू शोधतात कुठे? तो म्हणाला केव्हाच माझ्या स्वप्नात त्या भूतामुळे मी लाडू खाऊन टाकले म्हणाला. मग आपण एवढी स्वप्न रंगून उपयोग काय म्हणाला. त्याच्या स्वप्नात कथा एवढंच आहे, ह्याला पाहिजे तेवढा नेता येते, कुठेही नेता येईल. कथा तो महत्त्वाचा भाग नाही आहे. माणसं काय स्वप्न पाहू शकतात, कोणाकोणाची योग्यता काय असते. स्वप्न पाहण्याकरता सुद्धा योग्यता लागतं आणि केवळ स्वप्न पाहण्याने कुठलंही स्वप्न साकार होत नाही. सुंदर स्वप्न पाहायला पण शिकायला पाहिजे. अर्थात आपलं जीवन कसं बनवावं याचा स्वप्न पाहायचं पण असतो आणि ते साकार करण्याकरता कालानुरूप, युगानुरूप, धर्मानुकूल असा प्रयत्नही करावा लागतो. तेव्हा स्वप्न साकार होतात, अन्यथा होत नाही. केवळ स्वप्न पाहून बसल्याने कोणाचाही स्वप्न साकार होत नाही आणि कोणाच्याही हाताला काही लागत नाही. याकरता आम्ही काय करतो, बरीच मंडळी स्वप्न पाहतो आणि बरीच लोक असं असतो की पूर्वीचा खूप काय आठवतो, काय वाचलेलं तरी आठवतं, पाहिलेलं तरी आठवतं, ऐकलेलं तरी आठवतं. आठवल्यानंतर मग हल्लीचे जग आपण पाहतो. पूर्वी मग माझ्याबरोबर कोण होते, माझ्या मागे कोण होता, पुढे कोण होता, त्यांनी काय केलं, ह्यांनी काय केलं, हे सगळे पाहतो. पाहिल्यानंतर मग हळूहळू आपण बोलायला सुरू करतो. अरे मला ते करायला पाहिजे होता, ते नाही करू शकलो, हे व्हायला पाहिजे होता, नाही हे नाही होऊ शकला. असा एक जे नाही होऊ शकला त्यांचीच एक यादी घेऊन आपण मनात त्याचं चिंतन करतो. अरे एवढं वर्ष जगलो, खरे काय मनासारखा करता आला नाही मला. मी काय केलं ह्याच्यापेक्षा काय नाही केलं ह्याची एक मोठी यादी आमच्या मनात तयार होते. आणि ते पाहून आणि माझ्या साथीदारांनी ही केली, ती केली, माझ्या मागच्यानी पुढे गेले, मुठच्यानी मागे गेले, काय काय करत 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 मी काय करू शकलो नाही आणि मला काय जमलं नाही आहे. आणि आता राहिलेल्या आयुष्यात एवढ्या दिवसात मला जे जमलेलं नाही, आता पुढे तरी काय जमणार आहे मला, असं म्हणत 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 तो नैराश्याकडे वळतो. कारण तो भग्न मनोरथ होतो आणि भग्न मनोरथातून नैराश्य येतो बऱ्याच लोकांच्या जीवनात, ज्याला आपण इंग्लिशमध्ये फ्रस्ट्रेशन म्हणतो. फ्रस्ट्रेशन येतो बऱ्याच लोकांना. काय येतो? प्रयत्न फार कमी, स्वप्नही चांगलं नाही पाहिले आणि त्याचा साकार करण्याचाही प्रयत्न केले नाही, आणि आत्ता मात्र कोणाचा तरी पाहून माझं असं का झाला नाही, तसं का झाला नाही, असा प्रयत्न. काही लोक आम्ही तुटपुंज प्रयत्नही करतो आणि प्रयत्न करून सुद्धा सर्व गोष्टी, सर्वांचीच मनोकामना पूर्ण होतातच असं कुठे या जगात? सर्वांची मनोरथ संपूर्ण होतातच असं कुठे? आमची मनात तरी कामना लाख आहेत आणि जे लाख आहेत त्या लाखातले मी 99,000 पूर्ण करेपर्यंत नवीन 99,000 तयार झालेले असतात. त्यामुळे आमची संकल्पना ही सगळी संपणार केव्हा आणि पूर्ण होणार केव्हा? आणि जे व्हायचं म्हणतो ते करण्याकरता मी किती प्रयत्न केला, असं बघितलं तर फार कमीच प्रयत्न केलेले असतो आपण. आणि कधी कधी प्रयत्न करतो पण त्यात यशस्वी होतो असंही नाही ना. आता बघा, पंडित रविशंकरजी जे सितार वादक आहेत, त्यांना नृत्य विशारद व्हायचं होतं. लहानपणी प्रयत्न सुरू केले होते आणि त्याच्याकरता, परंतु येऊन पोचले ते सितारमध्ये. अब्दुल कलामजींना व्हायचं होतं पायलट व्हायचं होतं, विमान चालक व्हायचं होतं,
पण त्यांची मनोकामना ते नाही पूर्ण झाली, ते दुसऱ्या दिशेने निवडले, ते मिसाईल मॅन बनले, DRDO मध्ये गेले आणि अंतराळ शोधासाठी काम केले, मिसाईल बनवण्यामध्ये. आणि काय रडार अमुक तमुक अस्त्र शस्त्र ह्यामध्ये त्यांनी करिअर केले. निघाले होते एका दिशेने. आम्ही निघतो त्या दिशेने जाऊन पोचतो असं नाही ना. बरीच लोक जिकडे जायचं म्हणून निघतात. बऱ्याच लोकांना कोणाकोणाला काय काय व्हायचं असतो, निघतात एका दिशेने आणि जाऊन पोचतात दुसऱ्या दिशेला. म्हणजे जीवनच असं आहे की जीवन ही एक झटका गाडी आहे, ज्याला टांगा म्हणतो आपण. ही एक जीवन एक झटका गाडी आहे. विधी याचा मालक आहे, सारथी आहे. स्मशानाला गेलं तरी नेला तरी जायला पाहिजे, लग्नाला नेला तरी जायला पाहिजे. आपण बसलोय त्यात प्रवासी आहोत आम्ही. आम्ही सांगतो त्यांना ह्या दिशेला जा, पण नाही नेला तर काय करायचं. कधी कधी आम्ही आमच्या मनासारखं पोचत नाही. निघालेले असतो एका गावासाठी म्हणून आणि जाऊन पोचतो दुसऱ्या गावात. असा बऱ्याच लोकांचा होतो. प्रयत्न करणारे सर्वही आपली मनोकामना मनोरथ पूर्ण करून घेतातच असं काही नाही आहे. आपण पाहिला तर नेपोलियन बोनापार्टचा जीवन मी पाहत होतो. लहानपणी तो गरीब घरातला मुलगा, एकदम दरिद्र घरातला होता, गरीब घरातला. आणि त्याची इच्छा होती की, आणि एकदम सडपातळ छलकाट, दिसायलाही काय एवढा सुंदर नव्हता आणि उंची काय फार होती अशातला भाग नाही त्याचा. आणि त्याच्यावरनं तो ठरवला होता की माझं ही सगळी स्थितीगती पाहिलं तर मला जमण्यासारखा बिन पैशाचं काम म्हणजे लेखक बनायला पाहिजे. पण त्याची महत्वाकांक्षा होती की मला एक जगत प्रसिद्ध लेखक बनायला पाहिजे, साहित्य बनायला पाहिजे. माझी साहित्य ही विश्वकीर्तीची बनायला पाहिजे. तसा एक साहित्य मी बनायला पाहिजे असं मनात त्याची आशा. का? कारण मी मोठं कारखानदार बनावं तर माझी काही परिस्थिती नाही आहे, मोठं योद्धा बनावं तर माझी दैहिक परिस्थिती काही ठीकठाक नाही आहे, आणि लढवय्या व्हावं सेनापती अशी काय माझी स्थिती नाही आहे. माझी परिस्थिती जर बघितलं तर मला एवढंच वाटतं की एक साहित्य बनलं तर मला हे सगळी झेपण्यासारखं आहे, पेळण्यासारखं, माझ्या ऐपतीत बसण्यासारखं आहे असं त्याला वाटलं. म्हणून साहित्य बनवायचं ठरवलं आणि त्याच्याकरता भरपूर अध्ययन केला, अभ्यास केला. आणि सुरुवातीला एक लेख, सुंदर लेख लिहायचा. कशाचा? आपला गरिबीचाच इतिहास लिहायचा असं ठरवलं. मी ज्या याच्यात वाढतोय त्याच्यात आणखी थोडा अभ्यास करावा आणि या गरिबीवरच एक त्याचा इतिहासाचा निबंध लिहावा म्हणून लिहिला. लिहून ज्या मोठ्या साहित्यिकांकडे तपासायला दिला, ते म्हणाले अत्यंत निकृष्ट आहे, विसंगत आहे आणि ह्याच्यात वाचण्यासारखा काय दम नाही आहे असं शेरा मारला त्याच्यावर. म्हणाला मी एवढा प्रयास करून लिहिला पण काय उपयोग झाला नाही. पण सोडला नाही प्रयत्न चालू ठेवला. मग नंतर काही राष्ट्र प्रशस्ती प्राप्त रूसो सारख्या माणसांची काही ग्रंथ वाचून म्हणाला ह्यांची शिष्य बनावं आपण, काय लागेल तर ह्यांचीच मार्गदर्शन घ्यावं. म्हणून तेवढ्यात एक बातमी आली, आनंद या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि त्या काळात त्यांच्या 1500 रुपये बक्षीस होते त्याला. म्हणाला ह्यात जर मी नंबर 1 आलो तर आमच्या देशात 1 नंबरचा साहित्य बनणार. म्हणून त्याच्याकरता अनेक लोकांना भेटला विषय संग्रहासाठी, अनेक पुस्तक वाचला आणि चिंतन केला, करून लिहिला, सुंदर लेख लिहिला. लिहून जी कमिटी होती, पंच कमिटीला पाठवलं. पंच कमिटीने त्याच्यावर काही ताशेरे मारले. लेखन अत्यंत निकृष्ट आहे, शब्दसंपत्तीचा अभाव आहे आणि विषयांतर ठिकठिकाणी दिसून येते, कुठेही विषयाचा जोड नाही आहे आणि कुठेही याच्यामध्ये एकरूपता दिसत नाही आहे आणि अत्यंत निकम्मा
म्हणजे निष्क्रिय लेखन असं म्हणता येईल, अशा पद्धतीचा हे लेख आहे. आणि अत्यंत मूर्खातला मूर्ख माणूस सुद्धा ही वाचू शकणार नाही अशा पद्धतीचा लेख लिहिलेले, असं त्याने ताशेरे मारले. एवढा महत्त्व प्रयास करून सुद्धा माझ्या वाटणीला असं यावं, त्याला खूप निराश वाटलं, नैराश्य आला त्याच्याशी. त्याच दिवशी त्याच्या मोठ्या भावाला पत्र लिहिला, माझ्या जीवनाचा उद्दिष्ट मी आज बदलणार आहे. जे साहित्य व्हायचं म्हणत होतो, बस हे सोडून देणार आहे मी हे का ठरवलं होतं, मी ज्या शाळेत शिकायला होतो, सैनिकी शाळेत, त्या शाळेतले सगळे दष्टपुष्ट मला दर दिवशी हिणवत होते. कोण बुटक्या म्हणत होते, कोण काळ्या म्हणत होते, कोण नकट्या म्हणत होते, तर कोण छलकाट म्हणत होते, कोण मला अत्यंत व्यंग्यात्मकरित्या टीका टिप्पणी करत होते. म्हणून मी या क्षेत्रात प्रसिद्धी मिळवायचं म्हणून आलो. तर ही जी शेरा बघितल्यानंतर मला वाटते की मी साहित्य नाही बनू शकत, माझी मनोरथ काय पूर्ण होईल असं वाटत नाही. मी आता वेगळ्या क्षेत्रात पदार्पण करेन. दुसऱ्या क्षेत्रात पदार्पण केला, ज्या क्षेत्राची स्वप्न तो स्वतःही पाहिला नव्हता, त्यांच्या गावानी, त्यांच्या परिवाराने, त्यांच्या देशाने पाहिला नव्हता. तो नेपोलियन बोनापार्ट बनला. स्वप्न पाहिला होता एक आणि जाऊन पोचला दुसऱ्या दिशेने. एकाचीच गोष्ट असं नाही आहे, आम्ही अनेक लोकांची पाहतो अशा पद्धतीने. माणसं स्वप्न पाहतात, पाहून तिथे पोचतील असं नाही आहे. आम्ही बरीच मंडळी अशी आहोत, हजारो लाखो लोक प्रयत्न करतात. आता नाही पाहत का आपण रोज UPSC MPSCला किती लोक बसतात, आणि सगळ्यांनाच वाटते की आपण पास होणारच, आपण अमुकच व्हायचं, तमुकच व्हायचं, आपण प्रशासकीय अधिकारी बनायचंच, सगळ्यांनाच वाटतं. लाखांनी माणसं बसतात, शेकड्यात पास होतात. मग कोण अर्धा मार्कमध्ये गेला, कोण 2 मार्कमध्ये गेला, कोण 3 मार्कमध्ये गेला. एक वेळ दिला, 2 अटेम्प्ट दिला, 3 अटेम्प्शन झाली त्याची. मग शेवटी त्यांच्या जीवनात नैराश्य येतो. ते नैराश्य कोणाला कुठे घेऊन जाईल. पण कधी कधी असं होतं की आम्ही त्या उत्तुंग शिखराच्या जवळ गेलेले असतो आणि तेव्हा आम्हाला नैराश्य येतो, आणि एक जोरचा झटका दिला असता तर आपण पोचतोच तिथे, पण त्याच वेळेलाच आम्हाला नैराश्य आलेले असतो आणि आम्ही मागे हटतो आणि दुसरं कुठल्या तरी ह्याच्यात जाऊन तिथे करिअर केलेले असतो. हे प्रत्येकाच्या जीवनाचं. कोणतरी कुठलं पीक पिकवायचं म्हणत असतो, त्यात नाही, त्याला दुसऱ्यातच यश येत असतं. का तर आमची तयारी कच्ची असते. आम्हाला समजतं की कोणतरी पेपरमध्ये वाचतो बातमी एक, की 1 एकरात 70 क्विंटल भात पिकवला. अरे मी का करू नये म्हणतोय. मग इकडे तिकडे 2 पुस्तक वाचतो, अमुक तमुक भरपूर काय काय वाचन करतो. मग 1 एकरात 70 क्विंटल भात पिकवायची कला, रहस्य, असं काय काय लेख असतात. मग त्यांचा शोध घ्यायला जातो आणि ज्या लेखकांनी लिहिलेले त्या लेखकाचा नंबर घेतो आणि नंबर घेऊन त्याला फोन करतो, त्यांना भेटायला जातो. सर मला सांगा साहेब, 1 एकरामध्ये 70 क्विंटल कसं पिकवायचं. तो म्हणतोय मी असं वाचलेलं होतं, कुठेतरी पाहिलेलं होतं, ते पाहून हे लेख लिहिलेले आहे. म्हणाला माझी शेतीवाडी काही नाही, माझी शेतीवाडी काही नाही आहे, पण लोकांना मोटिवेशन करण्याकरता मी हे काम करत असतो, मोटिवेटर आहे म्हणाले मी. आमच्या देशात असं बिनकामाची मोटिवेटर भरलेले आहेत भरपूर, आणि अनेक लोकांची ही दिशा भ्रष्ट करण्याची प्रयत्नही करत असतात. ही मोटिवेशनल स्पीकर्स म्हणतात त्यांना. हे खूप झालेत, काडीचं काम नाही स्वतःचं, सगळ्या जगाला मोटिवेट करायला निघालेले असतात. आणि ह्यांच्या पायी अनेक मुलं पथभ्रष्ट होतात, अनेक तरुण पिढी पथभ्रष्ट होतात. हां, ज्यांनी पिकवलेले, खरोखरच एक बातमी मिळाली बाबा, एकाने पिकवले 70 क्विंटल, असं गुंठ्याला क्विंटलपेक्षा म्हणजे 1.25 क्विंटल जवळजवळ पिकवलं आहे.
तर कुठे आहे, कसं आहे, त्याने पिकवले, बरोबर आहे. त्याच्या शेतात जाऊन बघितला तर तो एकरी 70 क्विंटलचा जो लिहिलेला आहे तो फक्त 5 गुंठ्यात केला आहे. 5 गुंठ्यात एवढा, मग एकूण 1 एकराला एवढं होईल. म्हणजे 1 एकर पुरा करून पिकून दाखवला असता तर योग्य होता. तो हिशोब एकराचा सांगतो आणि प्रयत्न 5 गुंठ्यात केला. जेवढी खत होती ती सगळी नेऊन त्यातच वतलं. जे करायचं होती ते 5 गुंठ्यात केलं. 5 गुंठ्यात 10 क्विंटल पिकवले म्हणाला, किंवा 8 क्विंटल मी पिकवलं, आणि याच हिशोबाने केलं तर 1 एकरात होईल. एकरी 200 टन ऊस पिकवला. 200 टन ऊस किती एकरात पिकवला? 10 गुंठ्यात. पण पडते ते एकराची हिशोब केले तर 200 टन पडते, पण माझं एवढ्याच गुंठ्यातच केले. आणि अशी जी चुकीची संदेश आहेत, मग ते काही लोक करतही असतील, पण मी पाहिलेले अनेक आदर्श लोकांचे आदर्श अशा पद्धती, आणि यांना पाहून बरीचशी लोक खूप मोठमोठी स्वप्न रंगवतात. मग मी करणार, आणि हे लागले तरी टाकतो, ते लागले तरी टाकतो, काही टाकतील. नैराश्य येतो त्यांच्या जीवनात. त्या नैराश्यापायी लोक कधीही काय करतील सांगता येत नाही. म्हणून आपला आदर्श नीट पाहिजे. आदर्श हे प्रायोगिक पाहिजे. स्वप्न आमची अत्यंत प्रायोगिक होतील अशा पद्धतीची स्वप्न पाहिजे, आणि ते आदर्श घेऊन जर आपण पुढे चाललो, आणि जर बघायला गेलो या जगात बारकाव्याने जर अध्ययन केले, मोठमोठी माणसं हे सर्व असेच आपल्याला दिसून येतील. भले यशस्वी पुरुष आहे, पण त्यांची मनोकामना ज्यात यशस्वी व्हायचं होतं त्यात नाही झाले, ते दुसऱ्यात झाले, आणि अपघाताने इथे येऊन पोचलेले. मग ह्यात यशस्वी झाले. आपणही असा आग्रहित असता कामा नाही की ह्यात माझ्यासमोर 1, 2, 3 असा पर्याय विकल्प असायला पाहिजे, आणि कुठेही नैराश्य बाळगता कामा नये. का? महात्मा गांधीजींना उत्तम बॅरिस्टर बनायचं होतं, वकील बनायचं होतं. परीक्षा पास झाले, पण वकिली नाही करता आला. कोर्टात गेले की घाम सुटायचा, म्हणायचं माझी जीभच वळत नव्हतं कोर्टात गेलो की. पण अभ्यास करून पास झाले. मी जेव्हा कॉलेजला होतो, आम्ही जेव्हा अकाउंटन्सी, कॉस्टिंग, इन्कम टॅक्स सब्जेक्ट ज्यांची पुस्तक रेफरन्स करत होतो, ते एक प्राध्यापक होते. उत्तम ग्रंथ लिहित होते, परंतु त्यांच्या तासाला एक मुलगा बसत नव्हता, कारण ते कंटाळवाणा आहे एकदम. कारण त्यांना लिहिता येत होता पण बोलता येत नव्हतं. उत्तम लेखक होते ते, परंतु आपण लिहिलेले विषय प्रतिपादन करायला त्यांना येत नव्हतं. एक उत्तम लेखक होते, पण उत्तम ते व्याख्याते नव्हते. अशी अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात की उत्तम अमुक असतील पण त्याच्यात नसतील. मग पुस्तक पाहिले की आम्हाला अरे पुस्तकच असा लिहिलं आहे म्हणजे हाच यांचं वक्तृत्व कसं, असं आपण कल्पना करतो कधी. पुस्तकच यांची एवढी अद्भुत आहे म्हणजे ह्या माणसांचं वक्तृत्व कसं असेल, काय ज्ञान असेल असं वाटते. त्यात ते झिरो आहेत. अशा वेळी आपण असं ठरवायला पाहिजे की माझा आदर्श लोकांची काय का असेना, माझी योग्यता काय आहे, माझ्याकडे दैहिक योग्यता काय आहे, माझ्याकडे बौद्धिकता किती आहे, आणि मला योग्य वातावरण काय, पारिवारिक असेल, सामाजिक असेल, ही वातावरण काय आहे, आणि ह्यातनं मी काय करू शकतो, कुठे जाऊ शकतो, हे जरूर पाहायला पाहिजे. पाहून आपण स्वप्न रंगवायला पाहिजे. आणि असं कधीही रंगू नये की, आणि कधीही म्हणू नये की माझं स्वप्न हे नाही साकार झालं, आता काय आयुष्यात काय राम राहिला नाही. असं कधीही होत नसतो कोणाच्याही आयुष्यात. या प्रपंचात कधीही कोणाच्याही 100% मनोकामना पूर्ण झालेले नाही आहे. बघा, लिंबोळीच्या झाडाला, कडुलिंबाच्या झाडाला फुलं किती लागतात? चिंचेच्या झाडाला फुलं किती लागतात? लागलेले फुलं सगळे फळात परिवर्तित होतात का? फुलं खूप लागतात.
फळधारणा किती आहे, फलांमध्ये परिवर्तन किती आहे. आंब्याला मोहर येतो भरपूर, पण त्यात फळात परिवर्तित होणारी मोहर किती आहे, किंचितच असतात. अशी अनेको झाडांना आपण निसर्गात पाहिल्यानंतर आपल्याला वाटलं पाहिजे, अरे मी मागे पाहिलं होतं 15-20 दिवसापूर्वी, पानच दिसत नव्हती, एवढी मोहर होती. आणि आत्ता बघितलं तर इथे एक, तिथे एक, तिथे एक, तिथे एक, बोटावर मोजणे इतकी फळच राहिली यात. हां, त्या झाड जेवढा पाहिजे तेवढंच ठेवून घेतलेले, तेवढीच लागणार आहे, तेवढीच लागणार आहे. बघा, दिसणारी फुलं सगळी फळं होतील का? आणि चमकणारी सर्व ही सोनं असणार का? चमकतात सोन्यासारखे म्हणून काय सगळी सोने असतात थोडी? नाहीये. बघा, दिगंबर झालेले सर्व ही महावीर होतील का? आता आजकाल बघतो आम्ही, बरीच श्रीमंतांच्या घरातल्या पोरांना कपडे नाहीये, पोरींना कपडे नाहीये, करोडपती आहेत पण कपडे नाही ना, एवढी एवढी कपडे घालून फिरतात. आणि कपडे न नेसणारी सगळी काय महावीर बनतील का? ती मनस्थिती नको का बनायला? आणि मध्यरात्रीत उठून गेलेले सर्वही काय गौतम बुद्ध होणार आहे थोडी? मार खाऊन किती जात नाहीत दर दिवशी रात्री, भांडणं करून किती जात नाहीयेत. वैराग्याने गेलेले बुद्ध कुठे आणि हे मध्यरात्रीत उठून गेलेले हे बुद्धू कुठे? कुठे? बघा, लग्न मंडपातनं पळून गेलेले सर्वही काय रामदास होणार आहे का? सोनं मिळालं नाही म्हणून पळून गेलेले आहेत, मनासारखा कपडे आणले नाही म्हणून लग्न मोडून गेलेले आहेत, आणखीन काय काय कारणास्तव लग्न म्हणत काय आधीची त्यांची काहीतरी भानगडी आहेत म्हणून पळून गेलेली आहेत. म्हणून काय हे सगळे रामदास होणार आहे का? नाही ना. आणि सत्याग्रह करणारी सर्वही काय महात्मा गांधी होणार आहे का? नाही ना होणार. सत्याग्रह आताही रोज बघतोच ना आपण, आताही आपण बघतो, बरीचशी सत्याग्रह बघतो. हे सत्याग्रह सगळे फ्री मॅचिंग असतात. हे तू असा करायचा, मी असा करायचं, हे पाहतो ना. तू कुठे काय पाठवायचं, मी कुठे काय फोडायचं, हे सगळे आधी मॅच फिक्सिंगच असतो ना. मी मागे एकदा इथे फायरिंग झाली शिरोलीजवळ, शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये फायरिंग झाल्यावर काही दिवसांनी मला एक पोलीस अधिकारी भेटले होते. त्यांना विचारलं, काय साहेब तिथे फायरिंग झालं आणि काय झालं? स्वामीजी, आता सांगण्यासारखं नाही, हे बाहेर बोलू नये, तुम्हाला सांगतो म्हणाले. ते काय झाले साहेब? आम्ही सगळी त्या भागातले जेवढ्या दारूची दुकानं होती त्यांची तपासणी केली. तपासणी केल्यानंतर आम्हाला कळलं की 2-2 हजार लोकांची बिल्लं एकट्यानेच भागवलेली आहेत दारू पिणाऱ्यांची. म्हणजे हे सर्वही कोण कोण काय काय करायचं हे सगळी फिक्सिंग वाटत नाही का? मग हे कुठनं माणसं आणतात कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने, की दिवसाचा पगार किती त्याचा, मग नुसता घोषणा देणाऱ्याला किती द्यायचं, दंगा करणाऱ्याला किती द्यायचं, फायरिंग करणाऱ्याला फायरिंग करता येईल अशा पद्धतीने वातावरण क्रिएट करणाऱ्याला किती द्यायचं, हे सगळे ठेकेदारीने बरीचशी आंदोलनं चालतात म्हणाले. मी मुंबईत सुद्धा आमच्या बऱ्याच लोकांना विचारत असतो. ते सांगतात की आम्ही अमुकांची आंदोलनं गेलो की एवढं मिळतं, तमकांची ह्याला गेलो की मग आता इतर वेळीसुद्धा मी विचारतो की बरीच लोक आम्हाला ठेकेदार पण भेटतात, माणसं पण भेटतात, पण काय पगार असते? स्वामीजी म्हणाले, जाऊन ऑफिसमध्ये दुडघूस घालायला एवढं, नुसतं बाहेर उभं राहून ओरडायला एवढं. हे काय सत्याग्रह आहेत का? पण वाढतात. गांधीजींच्या सत्याग्रहापेक्षाही आमचा सत्याग्रह फार उग्र आहे, भारी आहे, असं बऱ्याच लोकांना वाटतं. सत्याग्रह करणारी ती तत्व त्यांच्यात जी होती ती सगळ्यांमध्ये आहे का? सत्याग्रह करणारी सर्व का महात्मा गांधी बनू शकतील का? नाही बनू शकत. हा, लोकांची धूळ फेकण्याची काम आपण खूप चांगलं करू शकतो. आणि तत्व नसतोच, आपण तत्वासाठी काही करतच नसतो. म्हणून मी म्हणतो की आजपर्यंतच्या इतिहासात 100% मनोगत पूर्ण झालेली व्यक्ती किती आहेत? बघा, प्रभू रामचंद्र अयोध्येचे राजा होणार होते, वनवासाला गेले.
वनवास संपून घरी आले. सुंदरपैकी राज्यकारभार चालू असताना पत्नी वियोग झाला. पत्नी वियोग झाल्याबरोबरच नंतर पुनर्मिलन होणार होता. तेवढ्यात कायमचा सीता वियोग झाला. झाल्यानंतर त्यांनी पण ठरवलं की आता मला काही हीच मनोकामना होती का, पण नाराज नाही झाले. कृष्ण परमात्मा धर्मस्थापना करून द्वारिकेला पोचले तर यादवी सुरू झालेली होती. राष्ट्र कसा असावा, राज्य कसा असावा ह्याची एक मोठं स्वप्न असतो. आणि हे सर्व करेपर्यंत दुसरं काहीतरी हे निसर्गाचा वैशिष्ट्यच आहे. वैशिष्ट्यच आहे. हे स्वतंत्र भारताची स्वप्न पाहणारे गांधीजी, आपला देश ग्राम केंद्रित असायला पाहिजे, शिक्षण भारतीय शिक्षण असायला पाहिजे, उद्योग सर्व ही कुटीर उद्योग प्रधानांची उद्योग नीती असायला पाहिजे, आणि गावातला माणसा स्वावलंबी बनला पाहिजे. ह्याच्याकरता त्यांनी अनेक वर्षांचं एक स्वप्न पाहिला होता. त्यांची हिंद स्वराज्य आपण जरूर पाहावं. देश कसा असायला पाहिजे ह्याचा पाहिलेलं एक स्वप्न आहे महात्मा गांधीजींचं, हिंद स्वराज. पण ह्याच गांधीजी सांगायला गेले सेक्रेटरी लोकांना, आणि सत्तेत असणारी माणसं म्हणाली त्या म्हाताऱ्याचं डोकं ठिकाणावर नाही आहे, त्याचं सगळे ऐकत जाऊ नका, आम्ही जे सांगतो तेच करत जावं. इतकं निग्लेक्ट झाले, उदासीनता आली त्यांना. मी काय स्वप्न पाहिलं होतं आणि काय झालं. आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी काय स्वप्न पाहिलं होतं, आझादने काय स्वप्न पाहिलं होतं, भारत कसा असावं. भगतसिंगने आपल्या पत्रांमध्ये, एवढा मोठा भगतसिंगांचा पत्रांचा ग्रंथ आहे की माझा भारत कसा असायला पाहिजे, की आर्थिकदृष्ट्या कसा असायला पाहिजे, व्यापारिकदृष्ट्या कसा असायला पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या कसा असायला पाहिजे, सामाजिक संबंध कसे असायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींची जी स्वप्न पाहिली होती त्या स्वप्नासाठी प्राणांचं बलिदानही दिले. नंतर त्यांची स्वप्न कोण वाचलीच नाही, पाहिलीच नाही. नंतर राष्ट्र तयार झालं, दुसरंच राष्ट्र तयार झाला, कारण कोणाच्या तरी स्वप्नावर हा राष्ट्र उभा राहिला. आणि आज आपण पाहतो एक वेगळ्या पद्धतीचे. आणि ही जीवनाचा प्रवास असंच चालत असतो. म्हणून कोणीही फार गांभीर्याने तो घेऊन नैराश्याकडे जाण्याची काही गरज नाही. कोणी जाऊ नये. कशाला नैराश्य बाळगायचं. जी आहे ना, प्राप्त आहे ना, त्या प्राप्त परिस्थितीत आनंदात राहायला शिकायला पाहिजे. आणि आपण एवढंच म्हणायला पाहिजे, या प्रपंचात आम्ही कुठलाही परिपूर्ती करायला गेलो, इथे हे पूर्ण करू म्हटलं, हे पूर्ण होईपर्यंत दुसरीकडे थोडंसं नवीन समस्या, देशातली समस्या, समाजातली समस्या, परिवारातली समस्या 100% कधी संपत नाही. 4 पैकी 3 आपण संपवलं समस्या, तर दुसरी 2 नवीन तयार झालेले असतात, कधी 4 तयार झालेले असतात. आधी छोटी असतात, नंतर चिंता करून 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 त्याच मोठी बनतात. पण आपण काय शिकायला पाहिजे यातनं, आपण एवढं शिकायला पाहिजे, ही असंच राहणार प्रपंच. संसार हे विषम आहे, प्रपंच हे विषम आहे, हे सम नाही होणार कधी. आणि याचा यथार्थ स्वभाव जाणणं हे बुद्धिमंतांचं लक्षण. स्वभाव जाणणं याचा, हे असंच. मी काही प्रयत्न करून फार म्हणत, कारण आम्ही एक म्हणत असतो, निसर्ग एका दृष्टीने आपल्याला नेत असतो, आणि त्याला आपण त्याचा कदर न करता, त्याचा लक्ष न घेता आपण एकांगी प्रवास करायला चाललो, तर आपल्या नशिबाला हे फ्रस्ट्रेशन ठरलेले असतो. म्हणून कधी फ्रस्ट्रेट व्हायचं नाही. आणि जी प्राप्त आहे, जे आलेलं आहे, त्याच्यात सुद्धा मी माझं भविष्य निर्माण करेन, आणि हे मी जरूर चांगलं करेन. यात नाही झाले तर त्यात करेन. अनेको लोक शेतकरी होण्याची स्वप्न पाहिले होते, आज ते अनेको लोक दुसरे कुठेतरी जाऊन बसलेले. आणि अनेको लोक अधिकारी होण्याची स्वप्न पाहिले होते, ती आता शेतकरी झालेले. आणि कोणतरी कुठंतरी काहीतरी व्हायचं म्हणत होतं, आज उद्योगपती झाला. पण त्यात ते यशस्वी झाले का? ते असं नाही करत बसले की मला ते व्हायचं होतं आणि हे काय माझ्या नशिबाला आले, असं नाही म्हणत बसले. जे आलेलं आहे हे करायचं, यात जे आपल्याला समोर आलेले ह्यातच मी करेन.
माणसांकडे देवाने तो सामर्थ्य दिलेले आणि काहीही करण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे, कर्तुम शक्यम कर्तुम शक्यम अन्यथा वा कर्तुम शक्यम, काही किती करण्याचे सामर्थ्य आणि आम्हीच हे करू शकतो. आणि असं नाही अपेक्षा बाळगता येणार की मी पेरलेले एक आहे आणि माझी अपेक्षा दुसरं काहीतरी यावं, असं कधी नाही होऊ शकणार. मी जे पेरलेले म्हणजे माझा प्रयत्न एक आणि फळं दुसरे, असं नाही. माझा प्रयत्न योग्य दिशेने कधी कधी होत नाही, त्या चिकाटीने मी करत नाही, त्या इच्छेने मी करत नाही, आणि करत असलो तरी सुद्धा त्यात माझी जी लगन पाहिजे त्याच्यात मनाचा, तो राहत नाही. आणि मला सर्व वातावरण अनुकूलही असावं लागतो. मी स्वप्न चांगलं पहिले करायचं म्हणतो, पण तेवढी ताकदच माझ्याकडे नाही त्या क्षेत्राकरता, तर ते कसं होईल? नाही होणार. मी माझ्या ताकदीचे जे करेन तेच तयार होईल, तेच तयार होईल. यासाठी आपण ही जी प्रपंचात बऱ्याच लोकांमध्ये मी पाहतो की खूप तरुण निराश होतात, गृहस्थ मंडळी निराश होतात. निराश होऊन आता काय जीवनात राम नाही बाबा, आता जगण्यात काय अर्थ नाही, जगण्यात काय मजा नाही म्हणतात. आणि कोणी कोणी एका टोकाला जातात. नैराश्याचा टोक म्हणजे कधी कधी प्रपंच त्यागून द्यायचा. कोण म्हणतोय काय आता ह्या संसारात मजा नाही का? किरकोळ गोष्ट, मुलगा ऐकला नाही, मुलगी ऐकली नाही, नाही ऐकले तर तुला काय करायचं, नाही ऐकले तर नाही ऐकले. किंवा मुली म्हणतात आमचे आई बाबा ऐकत नाही, म्हणून काय फ्रस्ट्रेट व्हायचं नाही आहे. समजावण्याचा प्रयत्न करायचा, आपण आपला कार्य कर्तव्य करत राहायचं. करत राहिलो तर आपण निश्चितच पुढे जाणार, नाही केलं तर नाही जाऊ शकणार. म्हणून आम्हाला आमच्या इतिहासाची चांगली जाण पाहिजे. आम्ही इतिहास वाचत असताना ठराविक बरीच मंडळी आम्ही काय करतो, इतिहासात चढ आणि उतार हे सर्वही असतात. आम्ही फक्त चढाव वाचतो आणि उतारा कधी वाचत नाही, उतार वाचत नाही कधी. ही जीवन एक समुद्र आहे, प्रपंच एक समुद्र आहे. या समुद्रामध्ये लाटा येतात तर ते कधी वर कधी खाली, कधी वर कधी खाली ही होत राहणार. आणि खालीच का जाते असं ऑब्जेक्शन घेता येणार नाही. समुद्रात असं कधी निर्माण नाही झाले की ते उठलेले लाटा पुरा शेवटपर्यंत असा वरच येत राहणार, असं कधीच लिहिलेले नाही आहे. ही वर खाली लाटा होतच राहणार. आम्ही वर असताना जेवढा संतुष्ट आहोत, खाली आल्यानंतर सुद्धा ही खाली आलेले ही वर जाण्याकरता आलेले, ही आमच्या लक्षात असायला पाहिजे. जसं की पूर्वीची आमची रहाटगाडा होते, रहाटगाडा म्हणायचो आपण, पाणी वर काढायला, आणि बरीचशी डब्बे असायच्या त्या चक्रावर, आणि त्या चक्रावरची डब्बे खाली गेलेले ते भरायचं आणि वर आले की वतले की परत पुन्हा खाली होऊन मागे जायचं. तसे आपलं जीवन ही कधी भरत असते आणि कधी उतरत असते. भरती ओहोटी ही जसं समुद्राला आहे तसा प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक परिवाराला, प्रत्येक समाजाला, प्रत्येक देशाला सुद्धा ही आहेत, देशाला सुद्धा आहेत. 62 मध्ये जी ओहोटी होती आमची चीन समोर, आज नाही ना. आज आम्ही चीनला भारी पडतो का? तेव्हा ओहोटीत होतो, आता भरतीवर आहोत आपण. जसं देशाची आहे तसं परिवाराची असते. परिवार कायम कधी खाली राहत नाही, कायम कधी वर जात नाही. वर गेलेले खाली यावं लागते, खाली गेलेले वर जावं लागतं. भरते हे आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे की कधीतरी खाली होणार आहे. खाली होऊ नये असं कधीच अपेक्षा ठेवायचं नाही. होईल आहे तोपर्यंत त्याचा भोग घेऊया. आणि खाली झाले तर खचून जायचं नाही. ही खाली झाले तर कधीतरी भरण्यासाठी झालेले, हे विसरून चालणार नाही. आमच्या जीवनात काय आलेले असतील कष्ट नष्ट, ही जरूर आपण लक्षात ठेवायला पाहिजे की नाही हे आलेले आहे तर ही जाण्यासाठी आलेले आहे. कारण एक गोष्ट सांगितलं जातं
की बघा एक दोन गोष्टी जीवनात अशी आहेत, त्यांना पाहायच असतो. एक दोन अशी आहेत विसरून जायचं असतं. आणि एक दोन गोष्टी अशी आहेत की प्रयत्नपूर्वक ते मिळवायचं असतो. जीवनात सुख आणि दुःख ही अशी आहेत, लाभ हानी अशी आहेत, जे द्वंद्व आहेत ना, ही अशी आहेत की ह्यांना पाहायचं आहे, ह्यांच्याबरोबर जायचं नाही. कुठलाही क्षण शाश्वत नाही, हे होत राहणार. कधी वर आहे कधी खाली आहे, याच्याबरोबर राहायचं आहे. आणि इथे फक्त साक्षी बनायचं आहे. हां, खाली आलेले हे वर जाणार आहे, हे दुःख आलेले हे कधीतरी सुख घेऊन येणार आहे, सुख आहे हे दुःख येणार आहे. कारण आपण ज्याला धरून ओढतो त्याच्या पाठीमागे दुसरं एक टोक असतो. एक चादर पडलेले, चादरीचा एक कोपरा धरून ओढलं तर दुसरा कोपरा आपोआप त्याच्या पाठीमागून येत असतो. तसं मी सुखाचा कोपरा ओढला तर दुःख तो येत असतो. मी यशाचा ओढतो तर अपयश असतो पाठीमागे, तो कधीतरी तो पुढे येतो, कधीतरी मग. तसा जन्म पुढे आला तर मृत्यू मागे असतो. कारण हे दोघेही मिळूनच जन्माला आलेले आहेत. हे दोघेही एका याची दोन बाजू आहेत, नाण्याची दोन बाजू. बघा, आई बाळाला जन्म देते. जन्म दिल्यानंतर एकाच दिवशी दोन येतात त्या घरात. एक बाळ येते आणि बाळांच्या पाठोपाठ तास दोन तासांनी एक पडतं. त्याला वार म्हणतात, वार म्हणतात. आणि वार ती बाळाला जातं, ती एक घरात ठेवतात आणि एक नेऊन पुरतात, कुठेतरी गारीत वगैरे नेऊन पुरतात, कुठे जनावरांच्या तोंडाला लागणार नाही असं. आणि ती जाताना, कारण पोटात असताना एकत्रच होते आईच्या, दोघेही मिळूनच होते. आणि एकाला घरात ठेवून घेतात आणि एकाला पोचवतात. ते जाताना सांगते म्हणायला, भैया किंवा दीदी तुला ठेवून घेतलेत कारण तू जन्म आहेस, मी तुझा साथीदार आहे, आपण 9 महिने एकत्रच होतो आणि पुन्हा एकत्र व्हायचं आहे. मी पुढे जातो, वाट पाहतो, लवकर ये. जिथे नेऊन पुरतात गाडतात तिथे ते वाट पाहत राहते की माझे साथीदार आज येईल उद्या येईल. आपल्या जीवनातली प्रत्येक पाऊल त्या दिशेनेच पडतायत. माझं 1 वर्ष घटलं म्हणजे 1 वर्ष मी तेवढा जवळ गेलो, एवढी माझं अंतर कापलं मी. 100 वर्षातलं 1 वर्ष, माझी 25 वर्ष झाली. माझा वाढदिवस नाही, माझी घट दिवस आहे ते. मी 25 वर्षाचा रस्ता कापला, आता तेवढा जवळ गेलो त्याचा. कारण हे दोन्ही एकत्र आहेत. ते पुढे गेले नाही, ही पाठीमागून येणार. ही आधी आलेले होते, ती पाठीमागून आलेले होते. आत्ता स्मशानात ती आधी गेलेले, ही नंतर जाणार. जीवनात असं एका काडीचे दोन टोक आहे ना, एक ओढलं तरी एक येणार पाठीमागून, हे निश्चित आहे. ही ज्याला कळत नाही ना तो फ्रस्ट्रेट होतो. फ्रस्ट्रेट होण्याचं काही कारणच नाही. एकामागे एक एकामागे हे एक असणारच आहे प्रपंचात. काय आहे त्यात? कोणाच्या, आम्हाला पाहायला सगळ्यांच्या संसार जशी दिसतात तसे नसतात. आम्ही ज्यांना ज्यांना पाहतो, ज्यांच्याबरोबर आपली तुलना करतो, जे समृद्ध आणि हे दिसतात, आम्ही ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने तेवढंच ते आहेत. पण त्यांना जाऊन विचारल्यानंतर त्यांचा संसार कळतो की त्यात आतमध्ये काय आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या पाहतो, भावनिकदृष्ट्या त्यांना विचारा, काय नाही हो, सगळी काही कमी नाही आमच्या घरात, पण कोणाचा ताळमेळ नाही. कोण म्हणे, दुसरा म्हणेल सगळे आमच्या घरात, काय आता सांगण्यासारखं नाही आमचं. हो आहे सगळे, पण हे सगळे कशासाठी हवं होतं? सुखासाठी हवं होतं, समाधानासाठी. ती समाधानात जर त्या दिसणाऱ्या प्रदर्शनामध्ये समाधानात जर गायब असेल तर ही असून काय उपयोग? माझ्यात किती आहे यापेक्षा मी किती समाधानी. म्हणून समाधानासाठी हे सर्व लागत नाही. समाधानासाठी फक्त माणसांना समज लागतो, जाणीव लागते, ज्ञान लागते. माणसांना ज्ञान लागतं. ज्ञान असेल तर माणूस समाधानी असतो. काय मिळवतो यापेक्षा मी किती समाधानी आहे हे त्याला. बऱ्याच लोकांची जीवन मी फार जवळून पाहतो, बघितलं की वाटतं की फार ऐश्वर्यवान माणसं आहेत. आणि जसं 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 आपण जवळ जाऊ तसं एक 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 गोष्टी ते सांगायला लागतात. मग तेव्हा वाटते की हे जसं दिसतात तसे नाही. कुठलाही व्यक्ती या प्रपंचात, व्यक्ती संस्था जसं दिसते
तसं ते नसते. आणि ते आत शिरून पाहिल्यानंतर वाटते की जगात सगळी एकसारखेच आहेत. ऐश्वर्य असलं काय आणि नसलं काय एकसारखंच आहे. आणि ही ज्ञान अत्यंत आवश्यक आहे सुखाने जगण्याची स्वप्न पाहणाऱ्यांना. स्वप्न कधी पूर्ण होतील अपूर्ण होतील होत राहतील, प्रयत्न करत राहायचा, परंतु मानसिक संतुलन कधी बिघडू द्यायचं नाही आहे. का बिघडू द्यावं? मानसिक संतुलन काय घालून बसावं? आपत्ती विपत्ती आले तर जरूर इंद्रियांना सजग करायचा, की पटकन जसं कासव आपत्ती येतो असं वाटल्याबरोबर सगळ्या इंद्रिय आत खेचून घेतो आणि वरून ट्रक जरी गेला तर त्याला काय होत नाही. जर मान आणि पाय जर बाहेरच ठेवले तर ते चिरडून जाणार. तसं माणसाने सुद्धा अशा प्रसंगामध्ये आपल्या मनाला आपल्या इंद्रियांना जर निग्रहित ठेवले या प्रपंचात. धृतराष्ट्रांनी हेच विचारले की ह्यात कसं जायचं अशा म्हणत. आपलं इंद्रिय आणि मनाला आपण निग्रहित ठेवायचं. कूर्मोंगानी व सर्वशः. कूर्म जो आहे, कासव जे आहे, आपल्या इंद्रियांना आत खेचतो. तसा आपण आपला जो निग्रहित मन आहे त्या निग्रहित मनाला मोकळेपणाने सर्वही व्यवहार करू द्यावं आणि सुखदुःखांचा भावनात्मक प्रश्न आल्यानंतर निरुद्ध करावं त्याला. हे होत राहणार, हे चालणार, असंच होणार, घडणार. यात काय आश्चर्यकारक आहे? घडणार आहे. आपण त्यावेळी पाहायला पाहिजे, मोठमोठ्यांची आदर्श जीवन पाहायला पाहिजे. पाहिल्यानंतर वाटते की अरे आम्ही यांच्यासमोर काय आहोत. एवढ्या मोठ्या मोठ्या उदाहरण आहेत. आमची काय? पांडवांचं असं झालं, कौरवांचं असं झालं, यांचं असं झालं, त्यांचं असं झालं, आमचं काय होणार? पाहतो ना. का असेल? का दुःख भोगले? त्यांचं भोग होतं, भोगले. आम्ही आमच्या जीवनातला काहीतरी भोग असेल. आम्ही काल पाहिलं नाही की भोग होतं, भोगला असो, भोगावं लागेल असंच म्हणता येईल. धृतराष्ट्राने विचारलं की मी असं काय केलं म्हणून मला ही परिस्थिती आली. धृतराष्ट्र विचारलं की मी अंध का बनलो आणि माझी मुलं असं उद्धट उर्मट का झाले, हे सगळे विचारलं. तेव्हा त्यांना एवढंच सांगितलं, आम्ही नाही सांगू शकणार तुम्ही असं का झाला म्हणून. तुम्ही अंतर्मुखी व्हा, स्वतः अंतर्मुखी व्हा. अंतर्मुखी होऊन आतमध्ये जाऊन स्वतःला प्रश्न विचारा की मी आंधळा का बनलो आणि काय पाप केला होता, मी कशा करता आंधळा बनलो. धृतराष्ट्र खरोखरच ध्यानमग्न झाले, अंतर्मनात उतरून स्वतःला पाहिल्यानंतर त्यांना दिसलं की मागील जन्मामध्ये मी अत्यंत एक उद्धट आणि उर्मट राजा होतो आणि अत्यंत क्रूर होतो मी. एके दिवशी एका सरोवरावर मी गेलो होतो. तिथे एक हंस पक्षी, खूप सुंदर हंस, आणि तिची डोळे इतके आकर्षक होती. डोळे प्रत्येक व्यक्तीला आपल्याकडे खेचून घेण्याची सौंदर्य त्या डोळ्यांमध्ये होती. आणि त्याच्याबरोबर 100 बारीक 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 हंस पक्षी तिथे सरोवरात आनंदाने विहार करत होते. आणि मी स्वभावानेच क्रूर असल्या कारणाने मला त्यांचा आनंद, त्या हंस आणि त्या हंस परिवारात जे सुख समाधान आनंद पाहिल्याबरोबर मला तो पाहवला नाही. मी तत्क्षण माझ्या सेनापतीला आज्ञा केली, त्या हंसाचे डोळे काढून टाक. त्यांनी दोन्ही डोळेच काढून आणले आणि ते सगळे 100चे 100 मारून टाकले. 100 पिल्लू मारून टाकले आणि त्या फक्त हंस होता ना, तो आंधळा हंस तडपडत राहिलेले आयुष्य आंधळापणानेच घालवलं. आणि मग धृतराष्ट्र म्हणाला, मी आंधळा का बनलो आणि ते सगळी पिल्लं होते, तो हंसच मी आज धृतराष्ट्र बनलो आणि ती जी 100 जे होते ना, तीच माझी आत्ता संतान बनले. जे सुखाने होते त्यांना जे दिलेला त्रास होता ना, तीच त्रास मला हे द्यायला लागलेत सगळे. आता जी एका मातेची सर्व ऐकणारी आदर्श परिवार होता, त्याला नष्ट केल्यामुळे तत् विरुद्ध स्वभावाची सर्वही मला लाभलं
आणि ह्याचा दोष मला कोणालाही द्यायचा नाही आहे. आणि मी जे पेरलं होतं तेच मला आता उपभोगावं लागलं, दुसरं काही नाही आहे. धृतराष्ट्र स्वतः समाधानी झाले, म्हणाले की आपल्या समस्याकरता दुसरा कोणाकडेही उत्तरासाठी, आपण परवा म्हटलं कोणाकडेही जायचं नाही आहे, आपणच अंतर्मुख होऊन विचार करायचा. म्हणून कधीही कोणीही कुठल्याही गोष्टीसाठी निराश होऊ नये, नाराज होऊ नये. आणि कोणतंही काही का असे ना, आणि जगात नाही ते आपल्याला काय आलेले नाही आहे, जगात सगळ्या नाही तो आपल्याला आलेला असतो. आणि जगातल्या अनेक गोष्टींमध्ये आपणही एक आहोत. आणि आपण असं या जगात समजून बसायचं काय कारण नाही की मी स्पेशल काहीतरी आहे, देवाने मला स्पेशलच काहीतरी जन्माला घातले, असं काही समजायचं कारण नाही. एवढ्या जीवसृष्टीमधलं मी एक आहे, एवढंच. याच्या पलीकडे माझं स्थान काही नाही आहे. भले ज्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार कमी जास्त संपादन जरूर करू शकतात लोक संपादन केले असतील, अर्थसंपादन केले असतील, किंवा गुणसंपादन केले असतील, अवगुण संपादन केले असतील, काहीही केले असतील. जरी काही झाले तरी आपल्याकडे एक जर प्रसन्न मनाचा, स्वच्छ मनाचा माणूस असेल तर या प्रपंचात चालताना एवढं लक्षात ठेवावं की मी अंतर्मुखी व्हायला पाहिजे. आणि माझ्या हातून जेवढं चांगलं स्वप्न पाहता येईल ते पाहायचं. आणि साधन संपत्ती मला जे उपलब्ध आहेत भगवत कृपेने, त्या साधन संपत्तीतनं माझा एक संसार मला जेवढा उभं करता येईल ते करायचा. आणि केल्यानंतर जसं असेल तसं असेल त्यातनं मी, आणि नाही मानलं, नाही झालं तर दुसरा करेन, आणि त्याच्यात मिळेल, त्यात नाही झाले तर तिसरं होईल, त्यात मिळेल. पण आपण प्रयत्न करत राहणं हे आपलं कर्तव्य आहे, करत राहायला पाहिजे. आणि निश्चितच मी बनवलेल्या प्रपंचातनं कधीही मला सुख समाधान मिळणार नाही. मी मानलेल्या गोष्टीतनंच मला समाधान मिळणार आहे, बनवलेल्यातनं कधीही मिळणार नाही. कारण एक जो कोणतरी एक प्रकल्प बनवलेले तो सगळ्यांनाच सुख देईल असं नाही. कारण आम्ही त्याच्याच रिप्लिकेशन करतो, रिप्लिकेशन केल्याने सगळ्यांना सुख मिळेल असं नाही आहे. आता बघा साखर गोड आहे, सगळ्यांना काय साखर सुख देणार आहे का? नाही, ज्यांच्या त्यांच्या प्रकृतीनुसार. एकाला साखर नाही म्हणजे डायबिटीस आहे असा अर्थ नाही आहे. ज्याला तिखट खायची सवय त्याला गोड नाही बरं वाटत. कारला काय सगळ्यांनाच कडू लागते का? नाही आहे. काही लोकांना गोड वाटते, ते चांगलं वाटते, त्याच्याबद्दल ज्यांना जाण आहे तो म्हणतोय अत्यंत अपेक्षेने मला वाडा म्हणतोय. मी नेहमी सांगत असतो, आम्हीच कॉलेजला असताना 2-4 जण होतो एका रूममध्ये. तर कधी कधी गावाकडनं जेवण नाही आलं, डबा नाही आले की आम्ही खोलीतच काहीतरी पिठला भाकरी किंवा पिठला भात करून खायचो. 4 लोकांपैकी आमच्यातला एक असा होता की त्याला पिठलं खूप आवडायचं. तो म्हणायचा जे राहील ते सगळे मीच खाणार म्हणायचं. आणि एक म्हणायचं त्या पिठलं बघितलं की मला उलटे होते बघा म्हणायचं. आणि तो ताटाजवळ सुद्धा मी चटणी बरोबर भात खाईन पण हे पिठलं मला नकोच म्हणायचं, मला उलटीच होते. दुसरं म्हणायचं जे राहील ते मलाच असू द्या. पण ह्या पिठल्याचा दोष काय आहे? पिठल्याचा दोष काय? पिठल्याचा काहीही दोष नाही आहे. एक त्याच्यावर प्रेम करतो, एकाची द्वेष आहे. तसं या प्रपंच आम्ही जे जे उभं करतो ह्यात कोणाला ते बरं वाटतं, कोणाला बरं वाटत नाही. म्हणून दोष प्रपंचाचा कुठेही नाही आहे. जे आम्ही उभं करतो त्याच्यात दोष नाही आहे, त्याच्याबद्दलची मान्यता आहे ना आमच्या मनामध्ये, त्या मान्यतांमध्ये सर्व काही सुखदुःख अवलंबून आहेत. म्हणून आपली मान्यता जी आहे ना ही सकारात्मक असावं. असेल त्यात माणूस समाधानी होऊ शकतो, असेल त्यात होऊ शकतो. म्हातारी एक होती गरीब घरातली, एकदम गरीब होती. मुलाला गल्लीत असं झोपडीतच राहत होती. मुलाला म्हणायची एकच तरुण मुलगा होता, पोरा खाली बसू नको, सिंहासनावर बस म्हणायची. ते शेजाऱ्यांना वाटायचं यांच्या घरात सिंहासन कुठलं आले, म्हातारी झोपडीत राहते. आणि मग तुला जेवणात चांदीच्या ताटात वाढू का सोन्याच्या ताटात वाढू म्हणायचे. लोक म्हणायचं लोकांच्यात मजुरीला जातात, ह्यांच्या घरात चांदीचे आणि सोन्याचे ताट कसं येतील म्हणायचे. आणि मग तुला श्रीखंड वाढू की काय, तुला आज बासुंदी वाढू, काय खाणार तू आज, आणि काय शिरा वाढू
की पुरी वाढू तुला असं म्हणायची. लोक म्हणायची हिच्या घरात कधी एवढी संपत्ती आली बाबा, श्रीखंड, बासुंदी आणि ही सगळी काय काय विचारते. आणि शेजाऱ्याला राहलं नाही, सगळी गल्ली ऐकत होती आणि यांचे रहस्य तरी काय आहे म्हणाले. आणि एक दिवशी जेवणाच्याच वेळेला एक जण गेला, बघूया म्हणाला यांच्या घरात काय चालतं. आणि बसला होता तो. आणि म्हातारी म्हणाली, अरे खाली कशाला बसलाय, सिंहासनावर बस म्हणाली, जेवायला खाली बसायचं असते का म्हणा. सिंहासन म्हणजे काय, चटई होती एक. तो म्हणाला, म्हातारी चटाईला सिंहासन म्हणते, होय म्हणा, होऊ द्या म्हणाला, झाल्यावर विचारू आपण. मग म्हणाले, चांदीचे ताट देऊ की सोन्याचं ताट देऊ तुला, काय आई तुला काय द्यायचं ते दे. ताबाण होता आपल्या पूर्वीचा, सोन्याचा ताटात दे म्हटलं, ताबाणात दिली. तांब्याचा दे काय पितळ्याचा होता. आणि मग काय वाढू तुला, काय श्रीखंड वाढू, काय शिरा वाढू. वाढ म्हटल्याबरोबर कणी वाढली जोंधळ्याची. आणि काय वाढू ह्यात, काय नाही, त्यात ताक वाढली. आणि आलेला माणूस म्हटला, म्हातारी बोलती काय, गल्लीला ऐकू जाते का आणि घरात चालले का यांचं. तो म्हातारीला विचारला, आजी असं कसं करताय तुम्ही, बोलताय एक आणि वाढताय एक, असं कसं. ती म्हणाली, बाबा जेवण काय महत्वाचं नाही आहे, त्याला काय आम्ही मानतो ते महत्वाचं आहे. आमच्या दृष्टीने हेच आहे आमच्याकरता सगळ्यात. तुमच्याकरता ना श्रीखंड, बासुंदी, पुरी सुद्धा कणीपेक्षा कनिष्ठ आहे, कारण तुम्हाला जात नाही. आमचं ना, आमचं चटई ही आमची सिंहासन आहे आणि तुमची सिंहासन तुम्हाला चटईपेक्षा कनिष्ठ वाटते, काट्याची वाटते. बाळा वस्तू काय महत्वाचा नाही, त्याला काय मानतो ते महत्वाचे आहे म्हणाले. म्हणून विश्व असण्यावर नाही, आपलं मानण्यावर आहे. आपण काय मानतो. आम्हाला आनंद मानण्याने मिळते, असण्याने मिळत नाही. असण्याने खूप लोकांना व्हायला पाहिजे होतं, खूप काय आहे लोकांकडे, कारण त्याची मान्यताच नाही. माझ्याकडे ही आहे, ह्यात मला आनंद मिळते, ही मान्यता नाही ना, कारण आमची मान्यता त्याच्यापेक्षा एक माझ्याकडे कमी आहे, ही आमची मान्यता. म्हणून माणूस आहे त्या स्थितीत प्रयत्न करत राहावं, मिळाले ते आनंदाने उपभोगत राहावं. अन्यथा त्याला काय म्हणतात ना, की आहे ते हातनं जाऊ द्यायचं आणि काय म्हणतात ना, पळत्याच्या पाठीमागे लागायचं. हातचं सोडायचं, पळत्याच्या पाठीमागे लागायचं. आमच्या बऱ्याच लोकांची संसार असा आहे की हातात काय यायचा आम्हाला किंमत नाही आहे, फक्त पळत्याच्या पाठीमागे लागतो. माझ्या तोंडात 32 दात आहे, तर एक पडलेला असेल तर दिवसभर जीव त्यातच बसणार. एक नाही, एक नाही, एक नाही, एक नाही. माझ्या 31 आहेत ह्याची आनंद मला कधीही होत नाही. मी चांगले कपडे नेसलेले, कुठेतरी ठिणगीने भोग पडलेले आहे ना, हा दिवसभर त्या छिद्रावरच जाणार, संध्याकाळपर्यंत त्याला बगदाड करणार. का, एवढं चांगलं माझ्या अंगावर आहे त्याचा मला आनंद नाही आहे. जेवढा फाटलेलं आहे ना, त्या दुसरेही बघा तुम्ही, माणसं भेटले ना, कपडे फाटलेले आहेत त्यांनी, अरे एवढं चांगलं आहे ना, ते का दिसली नाही. कारण आमची दृष्टीच अशी झालेली आहे, फक्त फाटकं पाहण्याची, तुटकं पाहण्याची दृष्टी झालेली आहे. आमच्याकडे नसलेले पाहण्यापेक्षा असलेले जास्त जे आहे ते पाहण्याची दृष्टी आपलं बनायला पाहिजे. याच्याकरता सत्संगाची गरज आहे, सद्गुणांची गरज आहे, सदाचाराची गरज आहे. हे सर्वही सद्गुरू आणि भगवंत सर्वांना देव ही गुरुचरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काळसिद्धेश्वराय नमः.